लाडू, अरे बघ तरी माझं, तुला माहितीये तू कुस्ती जिंकलास म्हणून खाली सगळेजण किती खुश आहेत आणि तू असं इथे उदास बसलायस. हा, हे बघ इथं काय झालंय, हे बघ. अरे तुझे गाल बघ, रुसून रुसून असे लाडू सारखे झालेत नुसते. माऊचं नाही ऐकणार तू? नाही. का? खोटं बोलणाऱ्या माऊचं मी काय ऐकू? सॉरी. अरे तू जिंकावास म्हणून माऊ खोटं बोलली ना. राणाजींनी मला सांगितलं होतं लाडू कुस्ती जिंकलाच पाहिजे, तो जिंकला तरच मी कुस्ती जिंकणार म्हणून. मग मला सांग, राणाजींनी कुस्ती हरावी असं वाटतंय का तुला? नाही. नाही ना, मग अजिबात रुसायचं नाहीस तू. हे आज तू कुस्ती जिंकलायस आणि जिंकणारा पैलवान असा कधी रुसतो का? नाही. मग आता नाही रुसायचंस तू. तुला माहितीये का, राणाजींना जर का कळलं ना तू रुसलायस तर ते पण तिकडे रुसतील आणि कुस्ती हारतील. राणाजींनी कुस्ती जिंकावं असंच वाटतंय की नाही तुला? हो वाटतंय. मग आता अजिबात रुसायचं नाही. तुला माहितीये उद्या आबा येणार आहेत. काय येणार आहेत माहितीये का? कारण उद्या लाडूचा सत्कार करणार आहेत सगळ्या गावासमोर. मला आत्ताच महाजन सरांचा फोन आला होता, उद्या लाडूचा कौतुक सोहळा करायचा आहे म्हणून. तेव्हा कोणाकोणाला बोलवणार आहेत माहितीये का? मोठे मोठे पैलवान, लाडूचे मित्र, गावातली सगळी लहान मुलं, सगळ्या बायका, पुरुष, सगळ्यांना बोलवणार. सगळ्यांच्या समोर लाडूला चांदीची मोठी गदा देणार आहेत. सारखी? हो, सेम टू सेम. मज्जा आहे बाबा एका मुलाची. हे असंच हसत राहा आणि उद्या सत्काराला सुद्धा असंच हसत हसत यायचंय, कळलं? आणि जर का तू हसला नाही तर असं तुला करणार मी तुला. चल 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 चल, थांब थांब थांब, कपडे घाल, थांब 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 थांब. आमचा लाडोबा हसला ना की डबल लाडोबा दिसतो. चल शर्ट घालून घे. हात घाल आणि हा हा थांब, इकडे इकडे हे बघ. हा घाला. बरं आता मला सांग, आता आपण उद्या सत्काराला जायचं ना? म्हणजे तसं असंच जायचं? चला चला चला, आवरा आवरा लवकर, आवरा लवकर. अहो तेल तेल घाला, हो त्या तेल घाला, तेल घाला. अरे हे 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 भांडणं कसली करताय? लावा लावा पटकन, लावा पटकन. चला 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 चला. हा छान छान, घे 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 घे, सरळ लाव सरळ लाव सरळ लाव. हा छान 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 छान, छान. मी लावू साबण? नको, मी लावतो. अरे तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही? इथं दाढी करतात, चल कामाचा भाग. आता काय काम असतं ते एकदा नीट सांगा, म्हणजे ते करतो. अरे ते हे 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 काय हे 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 कुठं काय? अरे कुठे काय कुठे काय काय? एक कामाचा नाहीच बघतो. चल पटकन आवाज. छान छान बरकत, छान. तू एकच तेवढा कामाचा आहेस बघ. आव करणार की, आमच्या लाडूचा सत्कार आहे, असा जंगी झाला पाहिजे, जंगी. राणाला पाहिजे होते आज. नाही म्हणजे मी जी काही ही सगळी तयारी केली आहे त्याचा तर आनंद झाला असता. सर, आज लाडू जिंकला म्हणून जास्ती आनंद झाला असता राहणारच नाही. म्हणजे मी जी काही ही सगळी तयारी केली आहे त्याचा त्यांना अजिबात आनंद झाला नसता, नाही? गावाखंड सत्कार आहे, आपण फक्त इथं देखरेख करण्यासाठी आलोय. काय इथं आपला कायदे संबंध नाही. नाही तू चोंबडेपणा तुला करायला कोणी सांगितलं रे? हा चल का मला लाड, मला शिकवतोय.
तर मी काय म्हणत होतो बरकत, काय की राणाचा त्यांना खूप आनंद झाला असता. राणा परताला फिरसी सत्कार करायचा बघा. विजयादशमी परत साजरी करायची. उत्तम उत्तम. आणि ही सगळी तयारी आपण आपल्या शाळेत करायची काय? हा करूया. पण जरा आता मला काम करू द्या. तुम्हाला पण काही जमत असलं तर करा. हा हो अवश्य अवश्य. हा. नाहीतरी माझ्या देखरेखीखाली हे सगळं चाललंय, त्यामुळे उत्तम व्हायलाच पाहिजे. अरे चला चला चला, आवरा लवकर. हा चला लावून घे द्या. बाबा, घे. लाव. व्यवस्थित लावा, press करा. लावा. अरे माझ्या देखरेखीखाली. हा तुम्ही घातलं का? तेल घातलं? घाला लवकर. आणि स्वच्छ चकचकीत करायला लावा. अरे खाली बघ. हा घाम येतोय ना खूप. चला आता कुर्ता घालूया. हं? आधी हात घाल. हात समोर घे. घाला हात. थांब. हात काढ नीट घाल. हा अरे लाडू काय? अरे थांब. अरे कुर्ता तर घाल की अख्खा पटकन. अरे काय वेड्यासारखं करतोय थांब मी ते. काय झालं? गुदगुल्या व्हायल्यात. उगाच काहीतरी थापा मारू नकोस ना. मी काल गुदगुल्या केल्या आणि आज होत आहे तुला. असं कधी असतं का? नाही खरंच. आता उगाच काही पण बोलू नकोस. थांब मी करते. हे नाही भाऊ, नवीन कापड का घालायची? कारण तुझा सत्कार आहे म्हणून. पण आपण गावातच जाणार आहे. मग नवीन कापड कशाला? कारण तू आज सेलिब्रिटी आहेस म्हणून. म्हणजे आता तू कुस्ती जिंकलास ना, मग तू फेमस झालास. आणि कुस्ती जिंकलास म्हणून आता लहान पैलवान म्हणून सगळे तुझं कौतुक करतायत. तेव्हा आता इथून पुढे चांगली कुस्ती खेळणं ही तुझी जबाबदारी आहे. लक्षात ठेव. खेळणार की सदा कुस्ती खेळणार मी. समोर कोण बी पैलवान असू दे. हो आणि सोबत अभ्यासही करायचा. शाळा चुकवून अभ्यास बुडवून चालणार नाही. अजिबात नाही. मी खेळणार. नाही बुडवणार. शाबास. पायवर घे. अंजली ताई म्हटलं तसं झालं बघा. अव साहेब लाडूच्या सत्काराला आल्यात. काय सांगताय? आले पण बाबा? होय आत्ताच आल्यात. अरे वा चला. राणादा नाही आलं. हे पुढच्या आठवड्यात येणार आहे. हा चल आता लवकर. सगळे वाट बघत असतील आपली. आबा पण आले. चल. लाडू पहलवान की जय. 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 शांत बसा. आपल्या गावचे मंत्री माननीय प्रतापराव गायकवाड हे आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, त्याबद्दल त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौलतवाडीचे उदयोन्मुख पैलवान लाडू यांचंही या मंचावर स्वागत आणि त्यांना मानाचा फेटा बांधावा अशी मी विनंती करतो. शांत बसा. हा तर आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके शिक्षण मंत्री माननीय प्रतापराव गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफळ आणि मानाची गदा देऊन या छोट्या पैलवानाचा सत्कार करावा.
पैलवान लाडूसाठी माझ्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस. पैलवान लाडूला माझ्याकडून 200 रुपये बक्षीस. पैलवान लाडूला माझ्याकडून 500 रुपये बक्षीस. अरे मित्रांनो, काय गरज आहे याची? या ठिकाणी पैलवान लाडूचा सत्कार झालेला आहे. आपण गावकऱ्यांनीही त्याचं भरभरून कौतुक केलेलं आहे. अशा वेळेला मी मागे राहणार नाही, तर मी सुद्धा त्याच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. लाडूच्यातले खेळ, खिलाडू वृत्ती ही मी तो शाळेत आल्या आल्या ओळखली. केवळ अभ्यास एके अभ्यास न करता विद्यार्थ्यांनी मैदानी खेळातही पुढे असलं पाहिजे, यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न करत होतो. आज लाडूनं जी ही कुस्तीची स्पर्धा जिंकलेली आहे, हे माझ्या त्या मेहनतीचं चीज झालं असं मी समजेन. लाडू आमच्या शाळेचं भूषण आहे. लाडूला आमच्या शाळेत येऊन काहीच महिने झालेले आहे, पण तो इतर सगळ्या विद्यार्थ्यांना मागे टाकून पुढे निघून गेलेला आहे. इथून पुढेही लाडूनं असंच पुढे जावं, यासाठी मी त्याला सदैव मार्गदर्शन करीन, असे वचन देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या मंत्री महोदयांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आपल्या दौलतवाडीचे सगळे ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांना, आताच महाजन सर म्हणले तसं विद्यार्थ्यांनी अभ्यास एके अभ्यास एवढंच न करता मैदानी खेळ आणि कला यात पण भाग घेतला पाहिजे. अभ्यास एवढं महत्व या कलागुणांना पण आहे. खेळ आणि कला विद्यार्थ्यांमधून एक चांगला नागरिक घडवत असतात. अशा कुठल्याही उपक्रमाला आमची कायम मदत मिळत राहील असं आश्वासन देऊन माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. आता मी पाठक गायकवाड बाईंना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नाही नाही, नको, असू दे. अहो बोला ना. अहो नाही, खरंच असू दे. बोल की. नमस्कार. मगाशी महाजन सर म्हणाले की लाडू सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढे गेलाय, जसं ते कौतुकाने म्हणाले असतील, पण मला वाटतं की लाडू कुठेच गेला नाहीये. इतर सगळे विद्यार्थी आहेत तसाच लाडू सुद्धा आहे. सगळे सारखेच आहेत. आमचा लाडू साधा आहे आणि त्याला साधच राहू द्या, हिरो बनवू नका. त्याला अजून खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. सगळ्यांनाच मोठं व्हायचंय, तर त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. धन्यवाद. यानंतर मी आमच्या तालमीच्या वस्तादांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. हो नग नग, कशाला? त्याची काही गरज नाही, लाडूच बोलू दे. ठीक आहे. यानंतर पैलवान लाडू 2 शब्द बोले. काय बोलू? काही काय? तुला जे वाटेल ते बोल. लाडू कसा जिंकला ते सांग ना. लाडू पैलवान की, लाडू पैलवान की. मी माझ्या माऊमुळे जिंकलो. काका बोका पण होता, अवधूत काका पण होता. अवधूत सर, कसं कसं? कमान लाडू, कमान. बरकत काका भी होता आणि आबा भी होते. सारी होती. राहणारा असता तर मजा आली असती.
तर अशा रीतीनं हा छोट्या लाडूचा सत्कार सोहळा संपलेला आहे असं मी जाहीर करतो. आणि जगन्नाथ सिटी सेंटर कडून सगळ्यांना समोसा आणि चहा पाण्याची सोय केलेली आहे, त्याचा लाभ यावा अशी विनंती करतो. चला जाऊया घरी. हा चला. नाही. लाडू गोदाकानी लय भारी जेवण केलंय, चल लवकर. मग राहणार कुठे खायला? येणार आहे की राणा? कधी? अरे येतो म्हणलाय तो, तू घरी तर चल. घरी गेल्यावर अण्णांना पण राहणार? अरे येणार की. नाही नाही, हे बघ त्यांना यायला जरा वेळ आहे. पण तू अजिबात काळजी करू नकोस. काम झालं रे झालं की लगेच येतील ते. पण तोवर तू उदास राहायचं नाही, एकदम हसत राहायचं. हा, असल्यावर येणार राहणार? लगेच नाही येणार पण लवकर येतील. मग असलो. चल मग आता. चला चल. साहेब, हे रमेश वारके चिमगाव असणार आल्यात. नमस्कार. नमस्कार मंत्री साहेब. बोला, काय काम काढलं होतं? अहो ह्याच टीव्ही त्यांच्या गावची तालीम पुढे आणायची आहे. नाही, आमचा अजून फंड आलेला नाही, पण आम्ही वैयक्तिक पातळीवर मदत करू शकतो. किती पैसे लागतील? नाही नाही, पैसे घेऊन कुठे खारं घालायचं मला. पैसे नकत. मग तुमचा हे पैलवान पाहिजे आमासने. म्हणजे अहो म्हणजे आपल्या लाडूची आणि ह्यांच्या पैलवानाची एक जंगी कुस्ती लावायची मग त्यात. होय, लाडू तुमचा फेमसच आहे. ह्याच्याने आमच्या पैलवानाची कुस्ती लावली की आमच्या पोराची बी हुरूप येईल आणि कुस्तीची गोडी बी लागल. आजकालची पोरं त्या मोबाईल मध्येच असतात बघा कार्टी. अहो जंगी सामना झाला की जरा फरक पडेल असं वाटतं बघा मला. मुलांना कुस्तीची गोडी लागणार असेल तर आमची काहीच हरकत नाही. हो, खेळ लाडू कुस्ती. आता सारख्या स्पर्धा असणार आहेत की? नाही नाही, एकच कुस्ती, पण जरा जंगी करायचा प्लॅन आहे बघा माझा. ठीक आहे. मग मी पक्क समजू? हो. चालतंय, आजच पोस्टर छापून लावतो सगळीकडे. पोस्टर? होय, जरा जाहिरात झाली आणि कुस्ती फेमस झाली की परिणाम होईल चांगला पोरांवर. ठीक आहे, आमचा लाडू अजून फेमस होईल म्हणा. होय, पण आमचा पैलवान बी तोडीस तोड आहे बर का. अहो पण जिंकणार आमचा लाडूच की. काय लाडू? जिंकणार की. पण तुझ्या विरुद्ध खेळणारा आमचा पैलवान बी काय कमी नाही. कोण बी अजून नाही, मी जिंकणार.